मुंबईमध्ये पावसामुळे गेल्या 2 दिवसापासून बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. एकीकडे झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा हकनाक बळी गेला, तर मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. सुनील प्रभू शिवसेनेचे आमदार आहेत, आपल्या सोबत आपण याची बातचीत करणार आहोत. एकीकडे म्हणतात की महापौर व्यवस्थित काम करत नाही, दुसरीकडे आयुक्तांचा राजीनामा, अश्विनी भिडे यांचा राजीनामा मागतायत शिवसेनेचेच उपमहापौर. कसं पाहता? असं आहे की सततधार पाऊस आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये जिथे ज्या भागात जास्त पाऊस पडतो आणि ज्या भागामध्ये नालेसफाईचं काम व्यवस्थित झालं नसेल किंवा टेक्निकली काही त्रुटी राहिल्या असतील तिकडे पाणी मोठ्या प्रमाणात भरतं, हे सत्य आहे. त्यामुळे मुंबईची तुंबई आम्ही करू देणार नाही अशा पद्धतीने भाष्य करणं किंवा वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. आणि मला असं वाटतं की अश्विनी भिडे या IAS चांगले अधिकारी आहेत आणि अश्विनी भिडे आयुक्त म्हणून ज्या ज्या भागात त्यांनी IAS ऑफिसर म्हणून आत्तापर्यंत काम केलं आहे, मग ते मेट्रो असेल, मोनोरेल असेल किंवा MMRD असेल, तिथे त्यांनी स्वतःचा एक ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे आत्ता त्यांनी आयुक्त म्हणून चार्ज घेतल्यानंतर या मुंबई शहरामध्ये विकास कामं करण्यासाठी त्यांना वेळ देणं आवश्यक आहे. त्यामुळे आज ज्या काय त्रुटीमुळे एका मुलाचा मृत्यू झाला किंवा एक माणूस मॅन्युअलमधून पडला, ही बाब दुर्दैवी आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये महानगरपालिकेचा कुठचा अधिकारी, कुठचा ठेकेदार, कुठचा गार्डन सुपरिटेंडंटचा माणूस जो जबाबदार आहे त्याची चौकशी करून खरोखर जो दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करा. आयुक्तांचा राजीनामा मागायची गरज काय? कारण शिवसेनेचे उपमहापौर त्यांनी तर थेट राजीनामा मागितलाय. भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS अधिकारी म्हणून आयुक्त या महानगरपालिकेचे मुख्य आहेत, परंतु त्यांच्या राजीनाम्याने काय फार मोठा मुंबई शहराच्या या होत असलेल्या घटनांवरती फरक पडेल असं मला वाटत नाही. किंबहुना IAS ऑफिसर या मुंबई शहरामध्ये जेव्हा काम करतात तेव्हा त्यांच्याकडे असलेलं नॉलेज, त्यांच्याकडे असलेला अनुभव यामुळे खऱ्या अर्थाने मुंबई शहरामध्ये चांगल्या सेवा सुविधा आणण्यासाठी त्यांच्या प्रगल्भतेचा उपयोग होतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या काही चुका झाल्यात त्या केवळ नवीन निवडून आलेली लोकनियुक्त बॉडी ही स्वतः आपण फार काय करतोय अशा एका थाटामध्ये राहिली आणि अनेक त्रुटी राहून गेल्या. या त्रुटीमुळे आज ही परिस्थिती उद्भवली. 5 जुलैला रामरक्षा आंदोलन होतं. या आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? तुम्ही स्वतः जाणार आहात का? आणि याला जोडून दुसरा प्रश्न आहे, बरेचसे भाजपचे नेते ते आता टीका करतायत आणि ज्यांनी रवी राणा आणि त्यांच्या पत्नीवरती गुन्हे दाखल केले, हनुमान चालीसा वाचली म्हणून, आता तेच रामाचा सहारा घेत आहेत, अशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप सुरू झाले. राजकारणात कोणी टीका करू शकतं, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, हिंदुत्व हा श्वास आहे, मराठी हा आमचा आत्मा आहे, त्यामुळे त्यापासून ते दूर जाऊ शकत नाही. त्यामुळे जर रामरक्षा म्हणण्याचं आंदोलन जर अयोध्येच्या तिकडे होणाऱ्या जे काय भ्रष्टाचार आहे त्याच्या विरोधात केलं तर तो अधिकार आहे. भाजपचे बरेच मोठे नेते ते म्हणतात की हा विचार खूप पूर्वी करायला पाहिजे होता शिवसेनेनं, आणि ज्यावेळी महायुतीमध्ये होते त्यावेळी त्यांनी हा विचार केला नाही, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले म्हणून अशी अवस्था झाली. भारतीय जनता पक्षाचे नेते काय म्हणतात त्याकडे मी लक्ष न देता, आज खऱ्या अर्थाने अयोध्येमध्ये जर अशा पद्धतीचा भ्रष्टाचार होत असेल, श्रीरामाच्या तिजोरीतला पैसा त्याचा जर अपव्यय होत असेल, तर लोकशाही म्हणून राजकीय पक्षाने जशा पद्धतीचं आंदोलन घेतलं तर त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला पाहिजे. नक्की. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन गणेश राठेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.